आणि आता पाहणार आहोत लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातील टॉप 9 घडामोडी। भाजपचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्याकडून मुंबादेवीचं दर्शन। लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ताकद दे, निकम यांचं देवीकडे साकडं। ठाणे लोकसभेसाठी शिंदे गटाकडून नरेश मस्के, प्रताप सरनाईक आणि रवींद्र फाटक यांच्या नावाची चर्चा, तर मुंबई उत्तर पश्चिममधून वायकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। दक्षिण मुंबईच्या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेकडून यामिनी जाधव यांचं नाव चर्चेत। मिलिंद देवरा देखील दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही, सूत्रांची माहिती। पुण्यातील तळजाई टेकडीवर सुप्रिया सुळे यांचा मॉर्निंग वॉक करत सुप्रिया सुळे यांचा नागरिकांसोबत संवाद। कोल्हापूर लोकसभेसंदर्भात मुख्यमंत्र्यांची रात्री उशिरापर्यंत बैठक। भाजपचे नेते समरजित घाटगे यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची बंद दाराआड चर्चा। कागलमधून मंडलिक यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याची तयारी। धाराशिवचे ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांना नोटीस। खर्चामध्ये तफावत असल्यानं निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस। सांगलीमध्ये मराठा कार्यकर्त्यांकडून ओबीसी कार्यकर्त्यांना शिवीगाळ, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार प्रकाश शेंडगे यांचा आरोप। प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर अज्ञातांकडून शाई फेकत चपलांचा हार। मराठा समाज तुम्हाला पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही, शेंडगे यांच्या गाडीवरील पत्रकावर उल्लेख। ओबीसींची मतं मिळवण्यासाठी स्टंटबाजी सुरू आहे। मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न, प्रकाश शेंडगे यांनी केलेल्या आरोपांवर जरांगे पाटलांचा निशाणा।